नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं एप्रिलचा हप्ता कधी येणार या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज 20 तारीख उलटून गेलेली आहे, 21-22 तारीख आलेली आहे आणि तरी देखील एप्रिलचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. अद्यापही दिव्यांग लाभार्थ्यांना खास करून आणि इतर काही महत्त्वाच्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता जो आहे तर तो अद्यापही मिळालेला नाही आहे. हप्ता कधी येणार आहे, काय अपडेट आहे याविषयीचीच सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ न गमावता एप्रिलच्या हप्त्याची अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊया. काल दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी चौकशी केली असता जवळपास 90% काम जे आहे तर ते आता पूर्ण झालेलं आहे अशी माहिती मिळालेली आहे. दिव्यांग कल्याण विभागामध्ये दिव्यांगांचं जे काही काम आहे अनुदान वितरणाचं ते जवळपास 90%च्या आसपास काम पूर्ण झालेलं आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मंगळवारी किंवा बुधवारी किंवा गुरुवारपर्यंत अनुदान येणे अपेक्षित आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. मंगळवार, बुधवार, गुरुवार या 2 ते 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांना अनुदान येणे अपेक्षित आहे. उर्वरित जे काम आहे तर ते आज पूर्ण होऊन जाईल आणि पुढील 2 ते 3 दिवसात लाभार्थ्यांना पैसे आले पाहिजे. आता जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तींमुळे ते पैसे जर थांबून राहत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु जवळपास आता 90% काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की या महिन्यापासून दिव्यांग सशक्तीकरण विभाग जे आहे तर ते तुमचं अनुदान तुम्हाला वितरित करणार आहे आणि त्या कारणामुळे तो डेटा एकत्र करणे आणि इतर कारणांमुळे जे आहे तर ते तुम्हाला अनुदान येण्यास उशीर होत आहे. आणि हे नेहमी होणार नाही, कारण पहिल्यांदा एखादी गोष्ट आपण घेतो तेव्हा ती आपल्याला कठीण जाते. त्याचप्रमाणे पहिल्यांदा या विभागाकडून लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे, त्यामुळे त्यांना ते थोडंसं कठीण जात आहे. परंतु एकदा का नियोजन झालं की नेहमी असा उशीर होणार नाही, पुढे लवकरच अनुदान येईल. ठीक आहे. आता हे झालं एप्रिलच्या महिन्याबाबत. बऱ्याच लाभार्थ्यांकडून काही महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते विचारले जात आहेत, त्याची उत्तरे देखील आपण जाणून घेऊया. त्याआधी एक कॉमन प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांनी फोन करून आणि मेसेजेसच्या माध्यमातून विचारलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो. लाभार्थ्यांच्या मते 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील का, तर तुम्हाला सांगू इच्छितो 2 महिन्याचे पैसे अजिबात एकत्र येणार नाही. तुम्हाला 1 महिन्याचेच अनुदान मिळणार आहे. कारण याआधी तुम्हाला जे पैसे मिळाले नाही ते का मिळाले नाही व कोणत्या विभागातून मिळाले नाही हे वेगळी गोष्ट आहे. कारण तुम्हाला का मिळालं नाही याची माहिती जी आहे तर ती समाज कल्याण क्षमा असावी काय म्हणतात त्याला सामाजिक न्याय विभागामध्ये ती माहिती उपलब्ध असेल. आणि आता विभाग चेंज झालेला आहे, त्यामुळे एवढे डिटेल्स घेऊन तुम्हाला का अनुदान मिळाले नाही किंवा तुम्हाला कुठल्या कारणामुळे अनुदान मिळाले नाही हे सर्व डिटेल्स घेऊन अनुदान म्हणजे एवढे डिटेल्स घेऊन एवढी चौकशी करून स्वतःहून कोणीही काहीही करणार नाही, हे मला म्हणायचं आहे. त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. आता पुढे आपण बघूया तुम्हाला काय करता आलं तर. परंतु आत्ता मला वाटतं की सुरुवातीला या महिन्याचे पैसे सर्वांना येणे अपेक्षित आहे. पुढे काय करायचे ते तुम्हाला मी सांगणारच आहेत. आता काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊयात, ज्या प्रश्नांची उत्तरे देणं आपल्याला कंपल्सरी आहे, कारण ते आपले नेहमीच श्रोता आहेत आणि आपण माहिती दिल्यामुळे महाराष्ट्रातील बरेच गरजूवंत होतकरू जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांपर्यंत आपली माहिती नेहमी पोहोचत असते. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे वाल्मिक येवले यांचा पहिला प्रश्न आहे. ते विचारतात, सर माझा ऑनलाईन चेहरा आला नाही तर माझे पैसे बंद होतील का. आता कुठे ऑनलाईन चेहरा आला नाही ते तुम्ही स्पष्ट केलं नाही, परंतु मला असं वाटतं की तुम्ही ऑथेंटिकेशन करत असताना तुमचा फेस जो आहे तर तो स्कॅन झाला नाही, तुम्हाला असे म्हणायचे. तर त्याचं काहीही एवढं महत्त्व नाही. जर चेहरा स्कॅन होत नसेल तर तुम्ही अंगठ्याने देखील तुमचं ऑथेंटिकेशन करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला ते करायचं आहे. समजा जर एखाद्याचा चेहरा ॲसिड विक्टिम्स असेल, ॲसिडने ग्रस्त असेल, तर मग त्याचा चेहरा कुठून येणार हा पण मोठा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे असं काही नाही, तुम्ही जे आहे तर ते थंबने देखील हे करू शकता, तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करू शकता. त्यामुळे तुमचे अनुदान थांबणार अजिबात नाही. ठीक आहे. आणि OTP ऑथेंटिकेशन देखील आता करण्यात आलेलं आहे. जेव्हा तुकाराम मुंडे होते तर त्यांनी आदेश दिलेले होते की सर्व दिव्यांगांचे
OTP ऑथेंटिकेशन करून घ्यावे. ठीक आहे. आता ते आदेश कंटिन्यू चालू असेलच, परंतु ते कितपत लागू होत आहेत किंवा कितपत त्यावर काम चालू आहे याविषयीची माहिती अद्याप आमच्याकडे नाही आहे, परंतु त्या काळामध्ये आदेश देण्यात आलेले होते. ठीक आहे. अशोक कुठे सांगतात आपल्याला 60% दिव्यांग आहे सर, 6,000 रुपये मानधन दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. निश्चितच 6,000 रुपये दिव्यांगांना मानधन देणे गरजेचे आहे. आत्ताच्या घडीला जे आहे तर ते साधं मोबाईल रिचार्ज 400-500 रुपयाला मंथली एका व्यक्तीला लागतं, तर याची आपण इतर गोष्टींचा विचारच करू शकत नाही. तुम्हाला मिळणारे 1,500 ते 2,000 ते 2,500 रुपयामध्ये काहीही होत नाही. त्यामुळे निश्चितच 6,000 रुपये दिव्यांगांना आणि इतर गरजूवंतांना देणे अपेक्षित आहे आणि यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करूया. चला, पुढील प्रश्न आहे रुपाली दलवी यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात बरेच दिवस झाले माझे अनुदान येत नाही आहे. आता बरेच म्हणजे तुम्ही मेन्शन केलेलं नाही आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला सांगू इच्छितो तुम्ही तुमचा प्रश्न विचारण्याआधी नाव जे आहे तर ते स्पष्ट करत चला. शक्य असल्यास तुमचा तालुका, गाव आणि जिल्हा स्पष्ट करत चला, जेणेकरून आमच्याकडे जी माहिती आहे तर त्यावर आम्ही आणखी फिल्टरिंग करून तुम्हाला ती माहिती सांगू शकतो. तर तुम्हाला बरेच दिवस झाले अनुदान का येत नाही आहे, तर ज्या ज्या गोष्टी आपण नेहमी सांगत असतो त्यापैकी कुठली तरी एक गोष्ट जी आहे तर ती तुमची कमी आहे. त्यासाठी तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता. जसं की तुमचं DBTमध्ये काहीतरी इश्यू असावा, बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल किंवा आधार नंबरला बँक खाते लिंक नसेल, किंवा मग इतर कुठल्या तरी डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी छोटी मोठी चूक असेल आणि त्यामुळे तुमचे अनुदान थांबवण्यात आलेले आहे. त्यामुळे या आधीचे व्हिडिओ पाहत चला आणि काय एक्झॅक्टली इश्यू आहे तर ते आपण नेहमी सांगत असतो. त्यामुळे जी लोक व्हिडिओला फॉलो करतात त्यांना कधीच अनुदानामध्ये अडचण येत नाही. खास करून आपला व्हिडिओ हा महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिला जाणारा आपला व्हिडिओ आहे आणि आपले एकमेव असे चॅनल आहे. ठीक आहे. चला, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. नरेश सातपुते यांचा पुढील प्रश्न आहे. ते म्हणतात माझी मार्च आणि एप्रिलची 2 महिन्याची पेन्शन जमा झालेली नाही. तहसील ऑफिसमध्ये गेलो होतो, त्यांनी सांगितले की सर्व ओके आहे. मग आता मला अनुदान येईल का? त्यांनी सांगितलं की 2 महिन्याची अनुदान येईल. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला जरी सांगितलं गेलं असलं तरी तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान येणे कठीण आहे. मला तरी वाटत नाही की तुम्हाला 2 महिन्याचं अनुदान येईल. मला असे अजिबात वाटत नाही की तुम्हाला अनुदान येऊ नये असं माझं म्हणजे मला असं म्हणायचं अजिबात नाही. परंतु सत्य परिस्थिती जाणून घेतली तर 2 महिन्याचे पैसे येणे कठीण आहे. कारण याआधी तुम्हाला वेगळ्या विभागाकडून पैसे यायचे आणि ते का आले नाही त्याची माहिती त्याच विभागाकडे उपलब्ध असेल आणि या महिन्याचे अनुदान येण्याची जी माहिती आहे तर ती स्पेसिफिकली याच विभागाकडे उपलब्ध आहे. विशेष गोष्ट ही आहे की आर्थिक वर्ष जे आहे तर ते संपून गेलेलं आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षीचे जे व्यवहार आहेत तर ते आता मागे टाकल्या गेलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान येणे कठीण आहे. मी तुम्हाला अजिबात खचवण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु सत्य परिस्थिती, वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. जर असं झालं की तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान आले तर खूपच छान आहे, परंतु हे येणे 90% शक्य नाही. ठीक आहे. 10% येऊ शकते तुम्हाला, परंतु सध्याला तरी मला तरी असे वाटत नाही की तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान येईल. चला, अशा प्रकारे इतर देखील लाभार्थ्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.